सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वणी सावजानी वेढिले. भगवान दत्तात्रयाच्या महत्कृपा आशीर्वादाने आदरणीय मातोश्री भागवत्या यांच्या कृपाशीर्वादाने समस्त महाराज मंडळी, गावकरी मंडळी आणि गावच्या भजनी मंडळाच्या संगतीने हा भगवान दत्तात्रयाच्या जन्माचा उत्सव मला वाटतं बऱ्याच वर्षापासून चालत आहे. 36 मग काय 3 तप झालेत. 36 वर्षापासूनच चालू आहे. त्यातली माझ्या वाट्याला आलेली काल्याची सेवा. आज आमची सगळी दिग्गज मंडळी इथं राहतात. आबांचं प्रेम आहे, गावकऱ्यांचं प्रेम आहे आणि भजनी मंडळाचंही प्रेम आहे. 3 गुण एकत्रित आल्याशिवाय कार्यक्रम होत नाही. जसं सत्व रज तम हे 3 एकत्रित आल्याशिवाय जगताची निर्मिती नाही. म्हणजे अंडरलाईन टू दॅट सेंटेन्स, दॅट इज द मेन फॅक्ट इन मॅट फिलॉसॉफी. सत्व रज आणि तम 3 एकत्रित आले की खिलारी महाराज जगत तयार होत. जगताची निर्मिती 3 तत्वात आहे. तसं कार्यक्रमाची उत्तुंगता 3 मानवात आहे. मग त्याच्यात यजमान, गावकरी आणि भजनी असं सूत्र माझे गुरुवरे बाबा बनशी बाबा सांगायचे. आणि तसा हा कार्यक्रम आहे. मध्ये कीर्तन करून गेलो मी नानांच्या पुण्यस्मरणाचं. मी सांगितलं होतं भरतलं, मला वाटलं आता डबल सांगता ना, भांडवल तेवढंच राहतं. आता म्हणलं आता त्या दिवशी बोलून गेलो मग आता म्हणलं नागपाचका होण्यापेक्षा म्हणलं पाहुण्या रावळ्याच्या गावात दुसऱ्याचं कोणाच तरी घ्या करून. म्हणलं साठे महाराजाला थांबायला सांगा. ते काही जमलं नाही, कारण भांडवल लागतं बोलायला. बरं आपलं सध्याचं कीर्तनकाराचं भांडवल म्हणजे ते लोकनाट्यासारखा प्रकार आहे. तेवढंच पाठ केलं कोणत्या गावाला कोणत्या गावाला तोच खेळ केला रे गुरुजी, याच्यात बदल होत नाही. पण आता मी म्हणलं चला आता म्हणलं आपलं जरी तेच जरी सांगितलं तरी लोक आपले पाहुणे आहेत विठाला. कतकडे गुरुजी खरी गोष्ट आहे. भांडवल कोणाकडे आहे मला सांगा बरं तुम्ही. सध्या भांडवलाचा माणूस दिसतो तुम्हाला? अरे भांडवल हे साधनेनं जमा होत असत. भांडवल कशाने जमा होतं? शेती पीक कसल्यानं देते? बोथ आर सेम सिच्युएशन. शेती पीक देते पण कसं आहे? आमच्या जातवान शेतकरी आमुची माळीयाची जात शेतला बागाई. ते आता 20-25 त्याने माझी पाची गाजवलेली खिलारी गुरुजी. म्हणून विनोद नाही, भगवान दत्तात्रयाच्या पुढे सांग. माझ्या 5वीच्या भजनाला हा होता आमचा पांडू भाऊ. पण आता भजन म्हणत म्हणत त्याला काय पुढं सापडलं. म्हणत सापडल्यामुळं त्याला वाटलं जाऊ द्या आता याची पाची गाजली, याला थोडंफार सापडलं तर याला धरा म्हणजे आपल्याकडे येईन. विचारा त्याला शेतीच्या बाबतीमध्ये आमच्या गावामध्ये एक म्हण पडलेली आहे. घर बांधणारा एक वर्ग आहे, मशिनरी खोलणारा एक वर्ग आहे, बटर विकणारा एक वर्ग आहे आणि शेती करणारा एक वर्ग आहे. आमच्या गावातल्या एका माणसाने म्हण केली, मशिनरी खोलायची ठरली तर चाहुरे कंपनी होती, भजन म्हणायचे ठरले परमार्थाच्या बाबतीत तर आमची निकम कंपनी होती, घर बांधायचं ठरलं तर गढीवाले म्हणायचे, गढीवाले होते, शेती करायची ठरली तर यांना म्हणायचे आणि बटर विकायचं ठरलं तर एक होतं. मग त्याच्यावर म्हण केलती का बो घर बांधाव गढीवाल्यानी आणि घर बांधाव गढीवाल्यानी, त्याच्यानंतर भजन मशनरी खोलाव चाहुरेनी, भजन म्हणाव निकमईनी
शेती कराव गवळ्यानी आणि बटारी काव जावळी. इज अ मार्वलस फेज. हे जसं आहे ना अगदी तसं शेतीतला तज्ञ आहे. शेती करायची ठरली, पिकवली का शेती काय करते रे. मी त्याला माझा वेडेपणाचा प्रश्न विचारला होता आता दोनच्या. मला काय वाटायचं बरं, समजा जम्मू काश्मीरला सफरचंद, नागपूरला संत्रा प्रसिद्ध आहे का नाही. मी त्याला म्हणलं एक धने कशाना होते, मला माहितच नाही. आता खरंच माहित नव्हतं. मी म्हणलं धन्याचं राज्य कोणतं आहे. धने एवढ्या भारतभर जाते जगात धने. म्हणलं धन्याचं राज्य कोणतं आहे, कोणतं धने कोणतं झाड कोणतं आहे. त्याने फक्त माझ्याकडे सांगितलं. ते म्हणे तुम्ही परमार्थातच बरे वाटत, परमार्थात बरे वाटतात म्हणे. मी म्हणलं काय झालं. मग त्याने त्याच्या शेतात गेलो होतो मी, कारण मी कुठं जात नाही त्याच्याकडेच जातो. समजा लहर फिरले का गाडी चालू केली की त्याच्या मळ्यात सगळी सोय होती. दर्शन घेते, दक्षिणा देते, आणि आम्हाला दुसरं काय लागत. पाठांतर नसाला का एवढं आलं का सगळं. जेऊ खाऊ घालतात मस्तपैकी आरामशीर. 2-3 टाइम चहा बी करते. मी काय मला सोडू त्याचं. मग तर त्यावेळेस त्यांनी मळ्यात गेलो आणि त्याने मला सांगितलं बाबा इकडे. मी म्हणलं काय करतो. गेलो आम्ही आणि मग तिथं त्यांनी ती कोथंबिरीची झाडं दाखवली. मी त्याला म्हणलं मला खरंच माहित नव्हतं. मग त्याला ते धने, कारण यांनी लावलं आणि ते धने दाखव, ह्यावे धने म्हणे हिला येतात. शेती करणं ही पीक देण्याच्या वृत्तीनं जर करायची असेल तर तिला राबावं लागतं. ए भूमी बिजी नांगरू या भांडवलाचा आधारू आणि घेऊन लाभू अपरू मिळविणे शेती कसल्यानं होते. आणि तसं भांडवल गोळा करायचं ठरलं तर साधना करावी लागते. आता साधना सध्या काय नाही, फक्त एक कातकडे गुरुजी एक क्षमस्व मागून बोलू. कीर्तनकाराच्या हरिपाठ पाठ नाही. याला तुमचं दुर्दैव समजा, त्यांचं नाही. याला दुर्दैव कोणाचं. तुमचं आहे. एवढा असं म्हणतोय तो बाबालाही भारी हरिपाठ पाठलं हे का बाबा आहे. अरे तो नुसता तेवढाच सांगतो. हे कधी जाणायचं, अंतरंग किती आहे हे कधी पाहायचं. एक वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे नाशू निपजे तया वृक्षा. विशेषत्व आहे महाराज. आणि मग यामध्ये ही जी मंडळी आहे ना, जे साधना करत नाही पण फोफावलेलं स्वरूप आहे, या फोफावलेल्या स्वरूपाच्या संदर्भातला एक उन्माद ज्याच्याकडे झाला, प्रमाद ज्या भक्ताच्या जीवनात आला. आपण भक्त आहोत असं ज्याला नेहमी वाटतं आणि आपली भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे ही लोकांसमोर नेण्याच्या प्रयत्नात जे अहंकाराच्या दिशेने भरकटलेले भक्त आहेत ना, त्या भक्ताचा अभिमान उतरवण्याकरता देवाने केलेली जी क्रिया आहे तो हा अभंग. कशाला असं वाटतं का बा माझ्या गळ्यातली माळ म्हणजे तिला जोडच नाही, सगळे आपल्या पुढे झिरो आहेत असं ज्याला वाटतं. असे जे भक्त आहेत आणि सध्या त्याचा बाजार. एर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी जे विषयात तिमिर दृष्टी विषयांद झाले. अशी जी भक्त अशी जी संलग्नता ज्या भक्ताकडे राबवल्या गेलेली राबते, त्या राबणाऱ्या भक्ताला देवाचा काय संबंध आहे हा यथोचित
वर्णन करणारा हा काल्याचा अभंग आहे. कारण एक लक्षात ठेवा, माणसाला तर असं जीवनात कधी कधी साधना विरहित पुरुषाचं हे वर्णन आहे. कारण एक बारकाईच्या जीवनामध्ये बारकाईनं तुम्ही विचार केला, एक सांगा, पैसा असलेला चांगला का पैशात माणसं किती जमले हे चांगलं? चल जाऊ द्या, तुम्ही सगळे संन्यासी साधू आहेत, तुमजवळ काही नाही असं धरून चालू. नाही, तुमच्याकडे पैसा किती आला व्हॅल्युएशन त्याच्यावर नाही, म्हणजे इज नॉट डिपेंड अपॉन देम, त्याच्यावर ते क्लिअरिटी केली जात नाही. तुमच्या पैशात किती लोक प्रेमाने आदराने पोट भरतात, त्या पैशाला ती किंमत आहे. एरवी त्याच्यात जर तुमची लोक जर पोट भरत नसतील, तुमचं भरलेलं पोट, त्याच्यात जर लोकांची पोट रिकामी राहत असतील, तर तो पैसा म्हणजे फक्त धन आहे, श्रीमंती नाही. तो पैसा फक्त धन आहे, श्रीमंती नाही. अनेक 5 सूत्र आहेत वेदाची. माझे गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवरे बाबा आला, तुम्ही नाही ऐकलेले सूत्र सांगतो मी तुम्हाला. हे बघा, मग याच्याकरता ज्याच्याकडे साधना करायची असेल तर अगोदर पहिला मुद्दा आहे, तुमच्या स्वतःत ईश्वराचं अस्तित्व पाहणे म्हणजे ध्यान. बारकाईने चिंतन आहे का? तुमच्या स्वतःत ईश्वराचं अस्तित्व पाहणे म्हणजे ध्यान. दुसरं, तुमच्या शेजारच्या माणसात ईश्वर पाहणे म्हणजे प्रेम. सर्वत्र ईश्वराची याच्यामुळे जाण होते, त्याला म्हणतात ज्ञान. आणि तुमच्या ईश्वर भक्तीमध्ये तुमच्या ईश्वराची सेवा प्रेमाने केली जाते, ही याचा अर्थ अभिव्यक्ती म्हणजे सेवा. याच्यापेक्षा आनंदाची अभिव्यक्ती निर्माण होते म्हणजे हास्य. शांतीची अभिव्यक्ती त्याच्यात निर्माण होते म्हणजे स्मरण. आणि ईश्वराला अभिव्यक्त करून जे ओळखलं जातं ती विवेकपूर्ण कृती. हे 5 सूत्र आहेत महाराज. साधना केली का माणसाच्याकडे गबाळ राहत नाही. पहिलं लक्षात ठेवा, ज्याच्याकडे साधना केली त्याच्याकडे गबाळ राहत नाही. गबाळ न राहिल्यामुळं त्याला जे दिसतंय सगळं ईश्वर दिसतो, आणि त्याची भावना सर्वांच्या विषयी प्रेम, सर्वांच्या विषयी सेवा करावी हे त्याच्या मनात येतं. आणि अशी माणसं भेटली का मग आनंदाची अभिव्यक्ती म्हणजे हास्य. आनंदाची अभिव्यक्ती म्हणजे हास्य. आणि ते हास्य कसं आहे पहा तुम्ही. आता सगळे लोक एकमेकाला भेटत, कोणी असतं का हो काका? कोणी एकमेकाकडे पाहून असतं का? चालले रस्त्याला भेटले, किती काही. बाजारात माणूस गेला, तुम्हाला बाजार कळतो ना, संपला विषय, मग काय सोपं झालं सगळं. आता बाजारात माणूस गेला, कोण कोणाकडे पाहून असतं का? किती काही लोक भेटतात ना. आता बुधवारच्या बाजारला माझा जन्म गेला, इकडंच जन्म झाला आणि इकडंच हे झालं. आता बुधवारच्या बाजारात सगळे बाजारात गेला का सगळे लोक एकमेकाला भेटतात, पण हसतं का कोणी? नाही. मग हसू कधी येतं? जेव्हा आपल्याला कोणी उधार द्यायचं नाही. नाही, मला मुद्दा लक्षात घ्या, मी तुम्हाला हे चिंतन सांगतोय. मी हसू कधी येतं? ज्यावेळेस समजा बाजारात आम्ही निघालो, गुरुजी बाजारात आले, खिलारे गुरुजी आले, कातकडे गुरुजी आले, आमचा भरत आला, आम्ही गेलो आणि आम्ही सगळे लोक भेटले, आम्ही आपला बाजार केला, पण आमचा हास्याचा काही संबंध नाही, कारण अभिव्यक्ती नाही तिथे. अभिव्यक्ती, अभि म्हणजे जवळची, आणि व्यक्ती म्हणजे प्रसन्नता, ज्याच्याकडून प्रेम मिळतं, ती वास्तवता असणारी मनुष्य योनी. अभिव्यक्ती शब्दाचा अर्थ काय होतो? अभि म्हणजे आत्मीयतेतली, आतली, जवळची म्हणण्यापेक्षा आतली. निज म्हणजे जवळची, आणि अभि म्हणजे आतली, आत हृदयात घर केलेली. अशी व्यक्ती जोपर्यंत बाजारात भेटत नाही तोपर्यंत माणसाच्या चेहऱ्यावर कातकडे गुरुजी हास्य कधी फुलतच नाही. पण सगळा बाजार झाला आणि समजा तुम्ही भेटले मला, मग तुम्हाला लांबूनच पाहिल्यावर माझ्या चेहऱ्यावर काय येतं? हास्य येतं. याला आनंद म्हणजे आनंद ही हास्य जे आहे ना
तर याची शास्त्राने म्हण की ईश्वराची अभिव्यक्ती जी आहे की त्याचं अभिव्यक्ती हे हास्य आहे, आनंद आहे. आणि मग या साधनेच्या अंतरंग लक्षणातला हा भाग आहे. मला एक सांगा, एवढं करून जर आपल्याला समजा साधन, काही काही लोक बोलताना बोलत असतात का आपला सकाळचा नियम नियम आपला सकाळचा नियम, मी 9 वाजता उठतो, हा सकाळचा नियम. तुम्ही तो नियम आहे का? नियम नाही. नियम असला का 3ला जागा होतो माणूस नियमावलीत, आणि नियम असला का कव्हा उठन जव्हा उठन तवा, याचा नियमच. आपला उठल्या उठल्या नियम राहत. काय नियम? पहिलं आंघोळ. आता हे काय सांगायचं नियम आहे? बरं, आंघोळ झाली का लगेच 7-8 वया वाचायच्या. वया नाही, वया. आणि 2-4 आगम घ्यायचे. 2-4 आगम घेतो, 4-5 वया वाचितो, आणि मग लय झालं का बस मारुतीला पाणी घालितो. आणि जर समजा लय कटाळा आला का मग मारुतीला चालता चालता सांगतो उद्या येईल. हा मा नियम असावा. नेम माहितीये का? नेम कुठे लागतो? नियम आणि नेमात फरक आहे. नेम जिथे लावला जातो तो क्षत्रिय आहे, तिथे नेम आहे. तिथे नेम चुकला का संपलं. आणि नियम हे अंगाला लावून घेतलेली नियमावली, वळण आहे. आणि ज्याला नियमाचं वळण लागलं, तुकोबारायांनी नियमाच्या वळणा करता त्यांनी एक फार सुंदर प्रमाण दिलं. एकाने विचारलं, काय वा कधी हेच कधी हेच कधी हेच, अरे काय? त्याने सांगितलं, मी काय करू? पडिले वळण वळण पडिले निराळा नाही तो तुझा भाव. मैं क्या करू? म्हणजे मला गाणं नाही, मैं क्या करू. नाही काय वळण पडलं महाराज. आणि वळण पडले हे ज्याच्यामुळं घडलं जातं, दॅट इज द रूल इन द लाईफ. त्याला नियमावली म्हणतात. नेमलं काही नित्य नेमावीन. वारकऱ्याने गुरुजी इतकं आमचे, आता तुम्हाला एक सांगतो काय, असा महात्मा सगळ्याला मिळावा अशी माझी इच्छा आहे. काय बाबांचं वैभव, 2.5ला बाबा जागे राहायचे. 14 वर्ष मी म्हणलं हे काय ताप करून घेतला ना, मला तेव्हा कुठं अक्कल. आता हे विद्यार्थी पोरं कुठले रे तुम्ही? निंबे ना. आता हे पोरं विद्यार्थी पोरं आहेत. 5 आता तुम्ही किती वाजता उठता? 5 वाजता उठता सध्या. तू रे 5 घाबरू नको, मला पोरात लय जीव राहतो माझा, आमच्या वारकऱ्यात. त्याच्यामुळे तू भेऊ नको, मी तो यात पार्टीला आहे, तुला सरपंच करून टाकू, तू चिंताच करू नको. आता हे पोरं 5ला उठतात. कितवीला आहे तुम्ही शाळेत? या फोयाला. तू रे 9वीला. आता हे 9वीला आहे, तर तू इथलाच आहे का? तुम्ही दोघं ए माझ्याकडे पाय. तू मी त्याला असं वाटत सुटून आला काय काय. तू आता हे पोरं आमचे वारकऱ्यातले आपल्यातले. आता हे 5ला उठतात. तुम्ही किती वाजता उठता रे? हा, खोट बोलू नको, तो चेहरा सांगतो. त्याला असं वाटलं हे 5ला उठत आहे ना, आपण एक काकांवर चाला ना. तो आपल्या म्हणजे आपण साऱ्या दुनियाला टोप्या घालतो, तो आपल्या काढून म्हणजे आम्ही आमची जात म्हणजे सगळ्याला टोप्या घालणारी, आणि तो आमच्या टोप्या काढून म्हणतो. हे नाही किती अवघड आहे. 4ला उठतो, हे माझी शपथ म्हण 4ला उठ. तू किती उठतो भाऊ? 6ला. हे बघ, इमानदारीची लोक अशी असतात.
6ला उठतात, हे 5ला उठतात. आता हा फरक आहे. 6ला उठणे हा याचा नियम आहे. याचा काय आहे? नियम आहे. बरं जाऊ द्या, हे पोरं 4ला हे पोरं उठतात, तो त्यांचा काय आहे? नियम आहे. नियम उठणे झालं, पण नियमावली उठल्यानंतर असते. नियमावली उठलं. आता काय काय नुसतं काय काय तर 2लाच जागे राहतात. एकाला विचार 2 वाजल्यापासून झोपाच नाही बाबा कधी आपल्याला. म्हणलं काय करता? काय नाही, कसं तो पंचायती आहे. झोप नाही येत. झोप येत नाही म्हणून जागा आहे, पण त्या वेळेचा अपव्यय करणं ज्याच्यामुळे होतो तो नुसता नेम, आणि वेळेचा वापर ज्याच्यामुळे योग्य होऊन ज्याचं फल मिळतं तो नियम. विठ्ठला मग नियमावली कशी? तर नियमावली जीवनात या 5 नियमावल्या आहेत. मग या नियमावलीमध्ये शास्त्राने वर्णन करताना मग याच्यात जे नियमावलीत चालणारी जी काही मंडळी आहे ना, नियमावल्याला फारसं नाही काय. लोक उठला असेल पाहा, पण जे नियम करतात ना, का बाबा 5लाच उठतात, बाबा 4लाच उठतात, तुम्ही जा 6ला तर बाबा रेडी असतात. नियमावाल्याचं क्रिया आहे. पण ही जी नियम वापरणारी जी मंडळी आहे, नियम हा भगवंता करता वापरला जातो. फक्त आणि फक्त देवाच्या चिंतना करता वापरले जातात ती नियमावली, आणि प्रपंचा करता लागल तेव्हा जे वापरतात ते नियम. काय नाही, ते पाहुणा कुठे गेला त्याचा नियम नाही कधी. अहो ते पाहुणा नाही आला का, अहो ते आपलं उरकून घ्या, तो कधी येईल त्याचा नियमच सांगता येत नाही. तसं नियम नाही म्हणत महाराज. मग जे नियम करतात ना, या नियम करणाऱ्यामध्ये सुद्धा कधी कधी अहंकाराची वृत्ती जडली जाते. नियम करणाऱ्याला सुद्धा काय वाटतं कधी कधी. आणि मला वाटतं ज्ञानोबारायांनी शास्त्रामध्ये वर्णन करत असताना जर अहंकार जर कातकडे गुरुजी कुठं जास्त राहत असेल तर जे नियमावलीत चालतात त्यांच्याकडे अहंकाराची पुष्टी असते. कारण हे विकार आहेत, हे असे त्याच्यातले एक मोठा प्रतिबंध असणारे हे डेंजरस खिलाडी आहे. काही काही धोकेदायक खेळाडू नसतात का, मग तसे धोकादायक आहेत, आणि यांच्याकडे ती नियमावलीमध्ये हे जास्त वापरलं जातं. मग जे हे विकार ज्यांच्यावर हेवी झाले त्यांची गत काय, आणि जे विकाराला बाजूला टाकून पुढे आले त्यांची गत काय, याचा मर्म साधणारा हा अभंग. साधा विचार सांग, चेंडू फळी खेळ काढला ना कोणी? क्रिकेट कोणी का कोणत्या देशाने काढलं रे? इंग्लंड. बरोबर, इंग्लंड. तुम्ही म्हणले ना इंग्लंड, तू बोलला का? नाही तो तर लगेच तिकडे नेऊन गाडी मला ते तिकडे गेलं का त्याला आम्हाला काय माहिती. इंग्लंड म्हणजे क्रिएट इंग्लंडने केला, बरोबर आहे. आता इंग्लंडने सांगितला का दाखवला? इकडं ग्रॅज्युएट बाहेर माणूस झाला ना, इथं ग्रॅज्युएशन नाही चाललं. इथं उलट आहे. तुम्हाला माहिती आहे का, इथे वय परत्वे ज्येष्ठ म्हणतात, आणि शास्त्रामध्ये वय परत्वे गेलेले म्हणतात. शास्त्रामध्ये वय परत्वे जे मोठमोठे त्यांना ते गेलेले समजा, हे किती राहिले जाऊ दे. काही लोक म्हणजे असं बोलतात, दिवसेन जैसे हरपली या दिवसे उभविती गुढी या ज्ञानोबा उभविती गुढी या गेलेला आहे तो. आणि हे उलट आहे. आता क्रिकेट खेळ हा भगवंताने दाखवला, निर्माण कोणी केला? भगवंत. तुम्हाला माहिती आहे त्याचं सुद्धा याच्याकडंच आहे, काल्याकडंच आहे, ह्या भंगाकडंच आहे. पहा, ज्याला तुम्हाला श्लोक सांगेल मी, ज्या वेळेला किती लोक असतात ते 11 बरोबर आहे ना? 12 का नाही? खेळाडू 12 असल्यानं काय बिघडलं? खिलारी गुरुजी फार मजा आहे,
बरं तुम्हाला सांगतो ते टाकतात ते. आता समजा एखादा बॅट्समन आहे, ते बॅट्समनचं काम काय आहे? नुसतं उभं राहायचं, जाऊ द्या दांड्या गेल्या. असं आहे का? नाही, त्याने तो चेंडू, अविचाराचा चेंडू आणि सद्विचाराची बॅट, अविचाराचा चेंडू आणि सद्विचाराची बॅट, आणि हे शरीर ते किती टाकतात चेंडू? 6. षटक आहे ते. षटक काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार, हे षटक आहे. आणि ते कुठं टाकतात? 11 लोकात टाकतात. 10 लोकात, 11 लोकात टाकतात. 11, 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, आणि 11वा जो कधीच आउट होत नाही तो मन. 11वा जो कधी आउटच होत नाही, त्याला बादच नाही, असा 11वा स्पेअर खेळाडू असतो. त्याच्यापर्यंत येतच नाही बॅटिंग. त्याच्यामुळे ते होतं आपलं पेमेंट देतात ना, आपल्याला पेमेंट येताना आमचा जाऊ हे आउट होऊ नये तर राग होऊ यांची. आपण शेप आहे ना. मग 11वं मन. आता 11व्या मनाला हे षटक टाकलं जातं. याच्यामध्ये षटक आहे, कामाचं षटक आहे, क्रोधाचं षटक आहे, मत्सराचं षटक आहे, दंभाचं षटक आहे, मोहाचं षटक आहे, म्हणजे असं सगळं विकाराचं सगळं हे षटक आहे. आणि हे षटक या असणाऱ्या या ग्राउंडवर मनुष्यरूपी जी बॉडी आहे याच्यामध्ये 11 प्लेयर स्थित केलेले आहेत. आणि याच्यात मग ते टोला टोली चालू आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा नाव याला खूप आलं, चांगलं आलं. षटकाला काय म्हणते? गोलंदाजीच्या षटकाला इंग्रजीमध्ये काय म्हणते? ओव्हर. नाव किती सुंदर आहे. एकाचकडे ओव्हर. याच्यात जे ओव्हर झालं ते टाकून द्या. याच्यात जे ओव्हर होतं ना, ओव्हर ते टाकून द्या. ओव्हर कशामुळे होतं? 6 मुळे होतं, म्हणून 6 फेका. 6 फेका म्हणजे षटक आहे. आणि मग त्याच्यातून पाळ ए खेळिया माझी खेळिया माझी हनुम्या शहाणा, खेळिया माझी हनुम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी, न पडे काम व्यसनी, हे न पडे काम व्यसनी रे. एक खेळ्याची जाणीव आहे. न पडे काम व्यसन. यादवा माझी एक गोप्या भाला, तो बहुताची खेळ खेळला रे, आणि लहान थोर अवघी मारिली, तो खेळची मोडून गेला. हे विकार आणि चेंडू फळी. मग चेंडू हा विकाराचा दर्जा आहे पहिला, आणि फळी ही सद्विचाराची कास आहे. मग काय करा? तुम्हाला ओवी सांगेन मी. ज्यांनी विकार बाहेर फेकले, हे जे विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, आणि चुकावून याला पहाडी, सद्वासनेच्या या महात्म्याने हे विकार फेकून दिले. आणि ते श्लोकच फार सुंदर आहेत. गीतेमध्ये 6व्या का 7व्या अध्यायात वर्णन आहे. जे तो विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साखडी, चुकावून आला पहाडी, सद्वासनेच्या मग साधू संगे सुबटा, उदू सत्कर्माची वाटा, जेवी जीवित वेचले चोहटा भक्तीची, जे अपवर्गी मोडून निघाले, हे तया ज्ञान सांग ऐसे कै पै झाले, हे त्याची फलश्रुती तया आईल थडियेची सरले माया जाळ. काय वर्णन आहे. मग याच्यातून फेका. ए ओहरी ओहरी ओ देव भैरसिया देव
सगळं जे करतात ना याच्यामध्ये हे आडवे प्रतिबंध आहे. जे याला झुगारून गेले पुढे गेले ते निधाई झाले, वाणतील त्याची सीमारे रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. जे याला हे करून गेले ते निवांत झाले, आणि जे याच्यात अहंकारात या दोषात अडकले त्यांचे परमार्थ करून सुद्धा हाल झाले. मग ते हाल होऊ नये याच्याकरता परमार्थ करावा नेटका, कोठे दिसून द्यावा फाटका, त्यामध्ये हरिनामाचा थोडा चटका, आणि धरून घ्यावे विवेका. विठला महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग याच्यामध्ये ही जी कल्पना केली जाते, आता बरं हा अहंकार हा शब्द आपलं सडा आपल्याला काहीच कळत नाही अजून, आपल्याला अजून काहीच कळत नाही काहीच. मी स्पष्ट सांगल, एखादा चांगला मोठा महाराज आणा आणि त्याला सांगा बा या अभंगाच्या पुढची गती काय आहे, त्याने सांगितली तर मी इथंच आत्महत्या करीन. नाही करीन तो दोन बापाचा. नाही असं नाही, परमार्थानुसार हे नाही बोल का पापड नाही महाराज. बोलता सोपे वाट. इथं बोलताना एकदा कंबर बांधलं का आपल्या लोकांनी जगद्गुरु तुकोबा यांच्या या वाङ्मयामध्ये हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये मला सांगण्याचा हेतू असा, तो या बापाला नाही कळला तर मला असं वाटतं एक कातकड गुरुजी एक फेज वापरू का थोडं, दोघं आहेत तुम्ही. हो बरंच काय नाही ते आमचंच आहे. तुम्ही आमचेच आहे पण थोडं वेगळी दर्जा वेगळा असतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना सांगू का, हे बघा एक अभंग एक घेतो आणि एकाच तासाचं भांडवल असतं. कोणाकडं? कीर्तनकार. आईची शपथ याच्या पुढं काहीच नाही. तुम्हाला माझी हकीकत, मी एकदा 10 कीर्तन गेलो, जात नाही पण लई प्रेमाचं होतं, गेलो तिथं गेलो, कावळा शिवान कावळा असा पुढं यायनाच आणि पुढं दिसाना सुद्धा. 2, 2.5, 3 तास झाले. मा भांडवल संपलं गुरुजी. मी गप्पा मारायला लागलो, काय म्हणतो कोरोना, बरं चाललं का मग, आता काय बोलू, काही नाही राहिलं काय बोला. ते भजनी म्हणले एखादं प्रमाण, मला म्हणलं सगळे संपले. आणि ते कावळा शिवाय बरं लोकच लय इतके लोक बेकार. त्याच्यामुळे मी लोकांशी संलग्न कधी राहत नाही. हरामपणा आहे सगळं. किती तुमच्या जवळचा माणूस असेल तिथे गेला का, कावळा कसा शिवण, काय तो पाळलेले आहेत काय, काही तू चेअरमन आहे काय त्या कावळ्याच्या सोसायटी, काय भोकत आहे तिकडे. हे बा काय काय लोकांच्या, हे बा तुम्ही तरी मी शेजारी राहत, कसा कावळा शिवण, कसा शिवण कावळा शिवू शकत नाही कावळा. कावळा जर शिवला तर त्याच्या पुढचं बोलतो, कावळा जर शिवला तर त्यालाच लाज नाही. आपलं तर डोकं बघ. आणि मी ऐकत होतो ते, आणि त्याने का म्हणून नाही शिवायचा. अहो तो काय मरायचा का होता का, खाण्या वाचून तर मार. एक मुद्दा लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची दिशा आहे महाराज. तुम्ही करता त्याच्यामधलं वेगळं काय. मग ही जी क्रिया माणसं करतात ना, या क्रियेमध्ये बदल आहे. जो करतो त्या करण्यामध्ये जर त्याला प्रमाद असेल तर त्या प्रमादाची उद्भिन्नता, शब्द नीट आहे का, त्या कार्यभागाची, त्या प्रमादाची उद्भिन्नता वृत्ती औच्छिन्न चैतन्याच्या परिच्छिन्नतेच्या अस्तित्वाच्या ख्याती अख्याती ऋणा आणि गुण या 3 शब्दाच्या अलीकडे अंतःकरण चतुष्टयातून निर्माण होणारी जी शब्द तत्व प्रणालीची झालर आहे, परावाणीची जी कोटीतली भाषा आहे, त्या कोटीच्या भाषेत जर हे रुजत नसेल वरचं केलेलं तर ते सगळं व्यर्थ ठरलं जातं. हा सिद्धांत आहे, व्यर्थ ठरलं जातं. मग आपला काय घेऊन बसलात तुम्ही.
आपण तर कोणत्याच कामाचे नाही का. तुम्हाला वाटतं का परमार्थ आपल्याला आता मला एका बाबा कमाल तुम्ही एवढं कीर्तन करता, तुमचं लय अवघड आहे, काय देव धर्म म्हणलं तो पाया पडतो, कारण मी सोयीचं जगतो जगू दी. तो हे बोलण्यानं जर मी हरभऱ्यावनी फुगलो ना तर आई ते वाटुळ होईल. स्तुती नको. परमार्थात जर स्तुती ऐकली ना त्याच दिवशी अहंकाराची एंट्री झाली हे ध्यानात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही स्तुतीप्रिय झालात, परमार्थामध्ये स्तुतीप्रियता ही अतिशय वेगळ्या दर्जाची भूमिका आहे, घातक भूमिका आहे. नव्हे सगळ्यात मोठा जबरदस्त प्रतिबंध एक आहे ज्याला स्तुती असं म्हणतात. हे महत्व लपवी चातुर्य हरवी अनपिसे पण मिरवी रे जग माझी. सोपी परिभाषा नाथबाबांच्या सांगतो. ए जानोनी नेनाते झाले देने सुखे, जानोनी नेनते झाले ते सुखे, जानोनी नेनते झाले देने सुखे. जानोनी नेनते झाले ते सुखे. काय पुढं? तुमचं काय चाललं? हरिपाठामध्ये फार सुंदर बोल. जाणून नेनते झाले तेने सुखी, तेने जाणून तेने जाणून सुखी झाले नेनतेपणे. अन्वय असा आहे त्याचा. तेने जाणून सुखी झाले पण नेनतेपणे. महत्वाचं आहे. जाणून नेनते, जाणलंय पण काहीच माहित नाही. काय काय लोक, तुम्हाला एक साधं सांगतो, तुम्ही एखाद्या पैशावाल्याकडे जा, त्यांचा तुमचंच बरं चाललं, ते वर्गणीच काय, अरे काय हे माझ्याजवळ काय द्यायला हे का, आता सगळं पोरायच्या हातात हे, मीच पुडीला पैसे मागतो आणि मला तंबाखूची पुडी खायची तर मला त्यांच्याकडे लई पाया पडावं लागत. 3 दिवस जेव्हा गजर होईन तेव्हा 10 रुपये पुडीला येतात आणि माझ्याजवळ काय आहे. जमीन निघू द्या, कधी एकायला जमीन निघू द्या, कानावर जाऊ द्या. 7 लाख म्हणला तुला, 8 लाख देतो, देऊन टाका आपल्याला. आणि पुडीला पैसे नाही. हे सुद्धा नेनतेच आहे, जाणून. एक लक्षात ठेव, हे सुद्धा कशी आहेत, जाणून. पैशांजवळ आहे आपल्याजवळ काय हे काय मरवतो का मग तार धरून. एक जण आमच्या याला विचारा, आमच्या गावातला श्रीमंत माणूस आहे, ते पोरं गेले ते वर्गणी मागायला, ते म्हणे आपल्याजवळ काय आहे, घ्या 11 रुपये तेवढे आपले. काय 11 रुपये कोणाचे? हे नाही विचारलं खिलारी गुरुजी, कातकरी गुरुजी, तुम्ही 11 रुपये कोणाचे? तो डोलातला नाही, ज्याची 70 एकर जमीन, सगळा ऊस आहे, असं आपले 11 रुपये घ्यावा. आता आपल्याजवळ काय आहे, 11 रुपये. यांच्याकडे पैसा आहे हे त्यांना माहिती आहे, पण नेणं ते लोकांना दाखायचंच नाही. द्यायची पाळी आली का काय काय. आमच्याकडे एक ते बहिरा माणूस आहे, बहिरा गुरुवारी बाबा सांगायचे, आम्ही संस्थेत असताना मोठे बा सांगायचे, ते म्हणायचे बहिऱ्यात 2-3 प्रकार असतात. एक सुन बहिरा, सुन बहिरा आणि एक सुंद बहिरा. सुंद बहिऱ्याला ते ब्रह्मोसच्या तोफा वाजा, त्याच्यावर काहीच नाही. आणि सुन बहिरा म्हणजे फक्त मतलबच ऐकू येत. आमच्या गावातलं एक मारोडी आहे, त्याला असं जर बोललो ना आपण, ते असं आहे तसं आहे. एक दिवस मी काय म्हणलं त्याला, तुम्ही जर म्हणले बा त्याला, तुमच्या पोराकडे माय 500 रुपये त्याची गाठ व्हान, तुम्ही देता का?
जोऱ्यात म्हणा. तुमच्या पोराकडे बाय 500 रुपये घेतले होते आणि ते तुम्ही देता का? हे बघा, हा याच्यापेक्षा एकदम स्लो मोशन मध्ये तुमच्या पोराकडून मी 500 रुपये घेतले होते, त्याची गाठ होत नाही, तुम जोड देऊ का? अंधी नाही अवघड आहे, फार अवघड आहे. हे जाणून नेणं ते, पण हे नश्वरत्वाच्या ठिकाणी नेणं ते. आणि महात्मे जाणून नेणं ते, पण कोणाच्या ठिकाणी? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. हा महत्वाचा भाग आहे. मग ज्याला आत्मस्वरूप बसला ना, आत्मस्वरूपी जो बसला, त्याच अशी जी चिंतन करणारी जी मंडळी आहे, हे जाणून नेते झाले. आणि याच्यात परमार्थाला लागलेले काही काही धेण आपला विषय त्याच्यात आणू नका. तुम्हाला एक सांगतो, आपण काकणभर सुद्धा परमार्थ करत नाही. कोणाला वाटत आहे आपल्याला जोड नाही, हा तिथं काय ज्ञानेश्वरी ताशी चालता चालता वाची तुकाराम महाराजाची गाथा पाहता पाहता अभंग पुढे येते. नाही हे आपला हिशोब धरूच नका. दर्यात खसखस पाळल्यासारखं. दर्यामध्ये समुद्रात एखाद्याची खसखशीची पुडी पडली आणि तो रडायला लागला, 2-4 आणि तू रडतो काय? आला आपण खसखस काढू ना समुद्रात. नाही हे जसं आहे ना, ते म्हण तशी बाबा सांगायचे. मला बरेच दिवस कळलं नव्हतं. बाबाला म्हणलं ते दर्यामध्ये खसखस ही काय भानगडे? अरे ते म्हणजे खसखस किती राहते बारीक, मग ती एखाद्याची पुडी पडली समुद्रात, तिथं पाहायला गेल्या समुद्रात पडली कडीला. आम्ही हे म्हणे घरी बायकोन सांगितली होती आतालाही बोलत, कारण बायका बोलतात म्हणून लोकही भेटत. ते म्हणे आतालाही बोलवलं, मी आता घेतले ना, तिथं पडली, मग आता काय करू? माझ्यावर तर पैसे नाही, मी तिच्याकडूनच पैसे घेतो आणि इकडं आणतो. मलाच लागले ते ती मोजून मापूनच देते. नाही आपल्या कीर्तनकाराचं तसंच आहे सगळं. असं त्याला वाटलं आता काय करतो, तुला अजून अनुभव यायचा, अजून दिल्लीला. मग आता ते झालं काय? मग ते 2-4 मित्र होते ना, हे काय पडली ना, आपण गोळा करू. मग सगळे त्या समुद्राच्या पाण्यात ती खसखस पाहायला लागली, सापडेल का? मग आपलं तसं आहे, कोणाला किती मोठा परमार्थ वाटत असला ना, तर तो एकदम अति शून्यातल्या एका अणूच्या रेणूच्या कणभर सुद्धा नाही एवढं ध्यानात ठेवा. कारण देव लय लांब आहे. जे पोहोचलेले लोक आहे त्यांची क्रिया आहे. राधे सारखं जगात दुसरं कोण नाही. राधे सारखं काय ते अनुप जलोटाने गायलेलं आहे पहा त्या राधेच्या बद्दल. काय श्याम की दीवानी राधा ऐसी भई श्याम की दीवानी की ब्रिज की कहानी हो गई. ओ ब्रिज की कहानी हो गई. एक गवालन पंडितों की बानी हो गई. एक गवारण असे पाहते असं काही एक भोली भाली साधी गवारण हो पंडितों की बानी हो गई. तर राधेच्या बद्दलचा प्रसंग पहा. राधेचा राधा ज्या वेळेला असे चालले बसले, देव नेहमी बरोबर बसायचे. तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात मोठं उदाहरण सांगेन मी तुम्हाला. देव बरोबर दिसला म्हणजे कळला असं मत आहे का हो तुमचं? स्वयंपाक तयार आहे का? तुम्ही जेवून घ्या, आम्ही आमचं कीर्तन करून घेऊ. जाऊ दे, याच्यापेक्षा सोपं उदाहरण सांग. माणूस आपल्या जवळ फार असतो त्याला महत्व आहे का असलेला माणूस आपल्याला कळतो याला महत्व आहे? मा डोकं बंद पडलं. जाऊन देऊन टाका, माय पैसे द्या सोडून इथे. नाही माणूस जवळ असतो हे महत्वाचं का माणूस कळतो हे महत्वाचं? कळतो हे महत्व. आपल्याला माणसं किती जवळ असतात पण कळतात का? आता आमच्या गावातले किस्सा सांगतो याचे देखत. कालच आमच्याकडे आलं, 24 तास सांगा थोडराव म्हणे. आम्ही 24 तास सांग आणि ते फार्म भरायला फासकान तिकडे गेला नाही. आम्हाला माहीत सुद्धा नाही. आणि माझा त्याचा ताट निराळा ना, मेला निराळा होता म्हणूनच गेला
नाही, एका ताटात असते तर नसते गेले. फक्त ताटाच होता पण निराळा होता ना ते बोलण्याच्या बात. नाही, माणूस जवळ असण्याला किंमत नाही, माणूस कळण्याला किंमत आहे. परमार्थ करण्याला किंमत नाही, परमार्थ कळण्याला किंमत आहे. आणि ज्याला कळाला त्याला जो अहंकार होईल त्याच्याकरता देव त्याला माफ करत नाही. तर आपल्यासारख्याची काय गत आहे हेच या अभंगाचं विवरण आहे. राधा सगळ्यात मोठी भक्त देवाची. नामदेव महाराजाबरोबर देव बोलायचे, बरोबर आहे की नाही? रे दूध पियो, अरे दूध पियो रे, हे दूध पियो हो रे, दूध पियो, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंदला. देव बोलत होता पण कळला नव्हता. कळला कधी? निजबोधे पै बुद्धी. कळला कधी? निजबोधे पै बुद्धी. आणि तेने बोधे पाथा अखंड समाधी ते, त्यावेळेला कळला. मग गोरोबा काकांनी ज्या वेळेला हे केलं त्याच्यानंतर येसोबा खेचाराकडे गेल्याच्या नंतर देव कळला. बोलले अगोदर त्यावेळेला कळला नाही, आणि नंतर ज्यावेळेस कळला गुरुकुल त्यावेळेस नुसतं ते तूप घेऊन चालला, ते भाकरी. तर नामदेव महाराज मागे लागले, तूप घेई गा जगजेठी. हे बरोबर म्हणजे देव बोल. आता हा जो भाग आहे तोच ज्याला कळला त्याच्या अंतरंग लक्षणात अहंकाराची निर्मिती झाल्याच्या लक्षणात काय परिणाम होतो याच्यावर सगळ्यात मोठं उदाहरण राधेचे. राधा भगवान कृष्ण एकत्रित राहायचे. राधा मला झुलत राधा संग, झुलत राधा संग. म्हणजे राधेच्या अंत्य का एक दिवस काय झालं, सहज भगवान परमात्मा राधा आणि ते कुंजवनात निघाले. आणि भगवंताने काय केलं, राधेला असं खांद्यावर घेतलं, इतकं प्रेम त्या राधेवर. आणि खांद्यावर घेतल्याच्या नंतर भगवान परमात्मा निघाले. आणि राणा जंगलात जात असताना वनचर पादक्रांत करत असताना सहज राधेच्या मनात एक विचार आला. राधा म्हणली, आपण साधे नाही, जगाचा नाथ आहे यो. कशाचा? जगाचा नाथ. पण जगाचा नाथ जरी असला तर आपल्याविषयी त्याला इतकं, आपण इतके मोठे आहेत की तो आपल्याला खांद्यावर घेऊन चाललाय. आपली लायकी साधी नाही. कोणाच्या डोक्यात आलं? राधेच्या डोक्यात आलं. माझ्याकडे पहा, आपली राधा राधा चालू आहे. त्या कोरोनाने राधा राधा केली, प्रपंचातही राधा. काय काय लोक बोलतात कोणते शब्द वापरतात. हा ते कसं, अहो त्याच्या संसाराची सगळी राधा राधा झाली हो. राधा म्हणजे इतका गेलेला शब्द आहे. आणि मग त्या राधेला अहंकार झाला. आणि राधेला अहंकार झाल्याबरोबर भगवंताच्या लक्षात आलं, तिळ मात्र जरी होयाभिमान, मेरू समान भारत त्याचा देवा. मग त्या राधेला काय केलं, भगवंताच्या लक्षात आल्यावर भगवंताने त्या अरण्यामध्ये असं खाली उतरवलं, राधेला असं खाली उतरवलं. आणि राधा तिकडं पाहत असताना देवाबरोबर बोलायला लागली. देव गुप्त झाले. गुप्त झाल्याबरोबर तिथं रानावनात राधा एकटी. आता काय तिन्ही ताळात कोण नाही. मग ती म्हणायला लागली, अरे नुसतं इथं पाहत होते, इथपर्यंत आले, मला नुसतं खाली टेकवलं आणि नुसतं माग पाहायला लागले, तेवढ्यात तू मला सोडून गेला. हे शेवटचं का म्हणे पाहिले मागे,
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.